बघा कुणाकडूनही वाण घ्यायचं का मी? तुम्हाला यांच्यासारखं पांढरा कपाळ हवाय की काय? काही काय बोलतेस का प्रज्ञा? प्रज्ञा अगं काय बोलतेस? तू तर बोलूच नकोस सावरीताई. सगळा खेळ मांडून ठेवला इथे. अगं दुसरं लग्न आहे ना तुझं हे? मग तुलाही नवऱ्याची काळजी नाही? यांच्या हातून वाण द्यायला लावलंस. दातेंच्या नवऱ्याला बीपी आहे, यांच्या नवऱ्याला शुगर आहे. या सुलभा काकूंच्या हातगुणामुळे कोणी अटॅक बेटॅक येऊन गेलं म्हणजे? प्रज्ञा असं काहीतरी अभद्र बोलू नकोस. वा, म्हणजे तू रीतीभाती सोडून वागायचंस आणि आम्ही बोलायला पण घाबरायचं. त्या सुलभा काकूंना तर अक्कलच नाही. आपण कुठे आलोय, कसं वागावं याचं जराही भान नाही. नेहमी पुढे पुढे करायचं. आपण मान देतोय म्हणून मान वर करून मिरवायचं. शोभत काय यांना हे? कशाला तडबडायला आल्यात कुणाच ठाऊक. त्या मला मदत करायला आल्या. हे त्यांचंच घर आहे, हक्काने आल्यात त्या. म्हणजे त्यांच्या हक्कानं आमच्या नवऱ्यांचा जीव गेला तर चालेल? तुझ्या नवऱ्याला काही झालं तर चालेल? प्रज्ञा कमाल आहे बाई तुझी. दाते लेले तुम्ही गप्प का आहात? बोला ना. तुम्हाला पटतंय काय सगळं? नाही, मलाही नाही पटत आहे. आणि काकू तुम्हाला तरी कळायला हवं. यांना कुठे एवढी अक्कल आहे? बघा बघा, अजून लाज वाटते का बघा. एखादी असती तर कधीच निघून गेली असती. थांबा काकू. हे बघ प्रज्ञा, काकू कुठेही जाणार नाहीत. त्यांना मी बोलवलंय. त्या या कुटुंबाचा एक भाग आहे. काकू तुम्ही नाही जायचं इथून. हे त्यांचं घर आहे, हक्काचं घर आहे. आणि खरं सांगू का प्रज्ञा, आई कुणाला एक्सप्लेन करताय तुम्ही हिला? अहो या घरात जे काही घडतंय त्याने जर कुणाला प्रॉब्लेम होत असेल तर त्याने या घरातनं निघून जावं. आणि फक्त प्रज्ञाने नाही, बाकीही कुणाला प्रॉब्लेम असेल तर सगळेच गेलात तरी चालेल. पण आमच्या घरात आमच्या काकूंना कुणीही काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. हाताला धरून हकलवून देऊ. निघतेस का? शुभ्र हात सोड. सोडला. चालतं व्हायचं. मला इथे थांबायची हौस नाहीये. चला ग. सवरी माझ्यामुळे पिटसलं ना ग सगळं. काकू नाही नाही काकू, नका स्वतःला दोष देऊ. काकू डोळ्यातनं पाणी नका ना काढू. तुम्ही रडायला लागला तर मलाही वाईट वाटेल. असं नका करू काकू. काय सांगू तुम्हाला, आता तुम्हाला बघितलं ना आणि क्षणभर मीच दिसले स्वतःला. माझ्या बाबतीत हेच व्हायचं ना काकू. कित्येक कार्यक्रमात मला वगळलं जायचं, बोलवायचं नाहीत मला. आणि कधी कोणी बोलवलं ना तर मलाच अपराधी वाटायचं. बायकांच्या नजरा शब्दापेक्षा सुद्धा तीक्ष्ण असतात. कठोर शब्दात काही बाई बोलून जायच्या. पण काकू, रीतीपेक्षा नियमांपेक्षा सुद्धा काही नाती महत्वाची आहेत ना. आपलं नातं तसं आहे. मुलगी म्हणता ना मला तुमची. मग एखादी आई मुलीबद्दल वाईट चिंतेल का? खरं सांगू काकू, आज इथे जे काही झालं त्यापेक्षा सुद्धा तुम्ही माझ्या आनंदाचा एक भाग बनायला इथे आलात. किती रमलात, ह्यातच मला आनंद आहे काकू. खरंच अगदी मनापासून सांगते तुम्हाला मी.
या कुंकवाच्या जोरावर इतकं मिरवतात या बायका. तेच कुंकू असं उधळून देताना जरा सुद्धा विचार केला नाही त्यांनी. हे घ्या काकू. हे काय? हळदी कुंकू आहे ना आज, मला हळद कुंकू लावून वाण द्या. नाही नको. काकू, काकू मला मुलगी मानता ना तुमची, मग माझा हट्ट आहे समजा. घ्या माझ्यासाठी, घ्या ना. अखंड सौभाग्यवती. तुम्ही आशीर्वाद दिलायत ना, माझा विश्वास आहे माझं सौभाग्य अखंडच राहील. झालंय का आता तुमच्या दोघींचं? आता काकू इकडे या बरं. चला आता मला हळद कुंकू लावा. शुभ्रा तू पण ना. आई बोलल्यात ते पटलंय मला. मुळात ह्या रूढी परंपरा कोण तयार करतो? आपल्यासारखीच माणसं ना. म्हणजे अर्थात त्यात शास्त्र आहे, अभ्यासही असतो, पण ह्या सगळ्याचा मूळ हेतू काय आहे? आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि एकमेकांच्या चांगल्यासाठी, आनंदासाठी कामना करायची, हो ना? मला सांगा, आज तुमच्या मनात सोहमसाठी, सरांसाठी त्यांना दीर्घायुष्य लाभावं हीच इच्छा आहे. अहो, आपल्या घरात आज हळदी कुंकू घातलंय तर आमच्यापेक्षा जास्त तुमचा उत्साह होता. मग तुम्ही आज या दिवशी इतक्या आनंदात असताना त्या आनंदाचा विचका करायचा अधिकार कुणालाच नाहीये. आणि काकू, तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी वेलविशर आहात, त्यामुळे तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे. मग चला आता पटकन मला सुद्धा हळद कुंकू लावा आणि आशीर्वाद द्या. आणि त्यानंतर आम्हाला दोघींनाही तुम्ही वाण देणार आहात. सुखी राहा. चला आई. अरे वाह 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 वाह, क्या बात है काकू. तुम्ही आज नाचणार म्हणाला होता. काहीतरीच काय. काहीतरीच काय, का नको? अरे माझी ही आणि माझी सुनबाई एवढं छान बोलल्यात. कसं आहे, तुम्ही इथे आलात तेव्हा जेवढ्या आनंदात होतात ना, त्यापेक्षा जास्त आनंदात तुम्ही इथून जाताना असं आल्यावर. नाही तर आम्ही काहीतरी चुकलो असं वाटेल आम्हाला. नाही हो, राहू दे, निघते मी. असं काय करताय काकू? नाचा ना आणि आमच्या हिला जरा शिकवा तुमच्यासारखं मन मोकळं जगायला. हा, चल चल शुभ्रा, ये. कम ऑन, जॉइन अस. चल असं तू काय प्रेक्षक असते का? चल 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 चल. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है.
हळदी कुंकाचं सगळं किती छान जुळून आलं होतं ग. हो ना. त्या प्रज्ञामुळे गालबोट लागलं सगळ्यांना. मला ना सुलभा काकूंचं खूप वाईट वाटतंय ग. आई, तुम्ही अजून त्याचा विचार करताय का? हो ग. सुलभा काकूंच्या डोळ्यात पाणी आलं ना, नाही बघवलं ग माझ्याच्याने. हो, पण जाताना त्या चेहऱ्यावर हसू ठेवून गेल्या की नाही? आणि काय म्हणाल्या त्या आपल्याला? त्या खूप आनंदात आहेत, सुखात होत्या ना त्या. आज जे काही घडलं त्याचा विचार करत बसल्या असतील का ग त्या? नाही नाही नाही, त्यांचा स्वभावच नाहीये असा. मुळात ज्या गोष्टींचा त्यांना त्रास होऊ शकतो त्या गोष्टींचा त्या विचार करत नाहीत आणि त्या सगळ्या गोष्टींना त्या अशा लांब ठेवतात. आई, त्यांचा सगळ्यात चांगला गुण कुठला आहे माहितीये? दुसऱ्यांच्या चुकांसाठी त्या कधीच स्वतःला त्रास करून घेत नाही. खरं आहे का तुझं म्हणणं? खरंच त्यांच्या जागी दुसरी कोणी असते ना, तर मुलाची काळजी, सुनेच्या तक्रारी, स्वतःचा एकटेपणा हे उगाळत बसली असती. पण सुलभा काकू कशा सगळ्यांशी जुळवून घेतात. मलाही नेहमी सांगत असतात त्या, असावरी काळजी नको करू, स्वतःला त्रास करून नको घेऊस. काय करू, पण आहे माझा स्वभाव असा. तू पुसून घेशील का इथनं? प्रज्ञा, थांब. हे बघ, इतक्या वर्षांचा शेजारी आपला, आणि शेजारी म्हटलं की असं थोडंसं कमी जास्त होतच. लहान सहान गोष्टी आपण सोडून द्यायच्या असतात. लहान सहान गोष्ट? हे बघ असावरी ताई, उगाच. प्रज्ञा, कारखानेस काकांची आणि बाबांची किती मैत्री आहे, जीवष्ट कंठस्थ मैत्री आहे ना. त्याचं भान आपण दोघींनी ठेवायला हवं की नाही? झालं गेलं आपण विसरून जाऊया. ताई, तू वयाने माझ्यापेक्षा मोठी आहेस. माझं लग्न झालं तेव्हा सगळ्या रीतीभाती तुला विचारून पाळायचे मी. आता तूच बघ, तुझं लग्न होऊन 1 वर्ष नाही झालं आणि रीतीभाती तूच विसरलीस. आज खास आमंत्रण देऊन सगळ्या सवाशिनींना बोलवलंस तू, आणि तूच त्यांना रिकाम्या हाती परत पाठवलंस. याच्या परिणामांचा विचार केलायस का? देव सगळं बघत असतो ग ताई. कुणाचं मन जपायला देवाचा अपमान नाही करू शकत आपण. प्रज्ञा, कुणाचं मन जपायचा प्रश्नच नाहीये. सुलभा काकूंचा जो अपमान झाला तो नाही मला सहन झाला. अगं, सुलभा काकू मला आईसारखे आहे. सुलभा काकूंबद्दल कोण बोलतंय ताई? मी तुझ्याबद्दल बोलतीये. माझ्याबद्दल? हो. नशीब बघ तुझं, आज एवढे हौसेने हळदी कुंकू ठेवलेस आणि एकही सवाष्ण वाण घेऊन गेली नाही. सगळा विचकाच झाला. त्याचं कारण काय माहिती? कारण तू अपशकुनी आहेस. सोहम लहान असताना सोहमचे धडधाकट बाबा अचानक गेले. कुणाचं नशीब? तुझंच ना. तुझ्या आयुष्यात आल्यापासून राजेंच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढतच चाललेत. कुणामुळे? तुझ्यामुळे. तुझ्या लग्नाआधी सोहम शुभ्रा केवढे खुश होते. तुझ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण नाही झालं आणि अवस्था बघ त्यांच्या संसाराची. कुणामुळे? तुझ्यामुळे. मला सांग, तुमच्या घरात कोण सुखी आहे? ना नवरा, ना मुलगा, ना सून. सतत भांडणं, सतत वाद. हे सगळं कुणामुळे? तुझ्यामुळेच ना. तुला माहितीये ताई, एवढ्या वर्षात तुला कुणीही कुठल्याही समारंभाला का बोलवलं नाही? कारण तू अशी अपशकुनी आहेस म्हणूनच. आपण घरात देवाचं कार्य, हळदी कुंकू का ठेवतो? त्यात तू एवढा मोठा अपशकुन केलास. तुला काय वाटतं, याचा त्रास कुणाला होणार आहे?
सवाष्णींचे शाप कुणाला लागणार आहे? सुलभा काकूंना नक्कीच नाही. कारण कुंकवाला धोका असायला त्यांच्या कपाळावर कुंकूच नाही. पण तुझ्या कपाळावर आहे. आणि भूतकाळात तुला ते पुसावंही लागलंय. आता पुन्हा तुझ्यावर तशी वेळ. प्रज्ञा, आता एवढा चांगला हसता खेळता अभिजित राजे, याला पण काही बाई बाई बाई, एवढ्या वर्षांनी पुन्हा आयुष्यात सुख आलं. त्याची लोकांना कदर कशी काय नाही कुणाच ठाऊक. भोगा आता. आज एवढ्या हौसेने हळदी कुंकू ठेवलंस आणि एकही सवाष्ण वाण घेऊन गेली नाही. याचं कारण काय माहिती? कारण तू अपशकुनी आहेस. सोहम लहान असताना सोहमचे धडधाकट बाबा अचानक गेले. कुणाचं नशीब? तुझंच ना. तुझ्या आयुष्यात आल्यापासून राजेंच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढतच चालले. अगं कुणाकडूनही वाण घ्यायचं का आम्ही? तुम्हाला यांच्यासारखं पांढरा कपाळ हवाय की काय? अगं दुसरं लग्न आहे ना तुझं हे? मग तुलाही नवऱ्याची काळजी नाही? तू अपशकुनी आहेस. तुझ्या आयुष्यात आल्यापासून राजेंच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढतच चालले. कुणामुळे? तुझ्यामुळे.